जय हरी शेतकरी मित्रांनो, जर लोकप्रतिनिधींनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं. शेतकऱ्यांचा पीक विमाच काय, ज्या ज्या गोष्टी प्रलंबित राहतात शेतकऱ्याच्या त्या गोष्टी होऊ शकतात. आता बऱ्याच शेतकऱ्याचे पीक विमे रखडलेले आहेत, त्याच्यानंतर शेत रस्त्याचे प्रश्न आहेत, जमिनीचे काही वांदे आहेत, अशा बऱ्याच गोष्टी ह्या शेतकऱ्यांच्या अडकत असतात. मात्र पीक विमा असेल, काही योजनांचं अनुदान असेल, हे जर आपल्या लोकप्रतिनिधींनी ठरवलं हे शेतकऱ्यांना मिळवून द्यायचं तर ते 100% होतं. तुम्हाला ते उदाहरणासहित मी आता दाखवणार आहे आणि सांगणार आहे, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल हे खरं आहे का नाही. आणि खरं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट सुद्धा यावर करायलाच पाहिजे. आणि आपल्या चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला पाहिजे, व्हिडिओला लाईक करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करायला पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, मुद्दा आहे खरीप 2024चा. खरीप 2024 मध्ये परभणी जिल्ह्यातील 8 मंडळामध्ये जवळपास 78 गावांचे जे काही पीक विम्याचे आक्षेप होते या पीक विमा कंपनीने घेतलेले, तेव्हापासून या शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलेला होता. मात्र पाथरीचे सध्याचे जे आमदार आहेत राजेश विटेकर यांनी या गोष्टीचा इतका पाठिंबा केला की आता तुम्ही बघितलं असेल, काल परवा जी लातूर आणि परभणी जिल्ह्यासाठी बैठक झाली होती का, तर ती नुसती काही खरीप 2025 साठी नव्हती, तर ज्या शेतकऱ्यांचा खरीप 2024 मध्ये पीक विमा रखडलेला होता या कंपनीने आक्षेप घेतले होते. नेमके कोणते गाव आहेत काय आपण ते थोडक्यात बघू. मात्र लोकप्रतिनिधीनं पाठपुरावा केला आणि आता त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. 20 ते 30 हजार रुपये जवळपास या पीक विम्याचे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत. म्हणजे किती फायद्याची गोष्ट आहे का नाही. म्हणून यासाठी लोकप्रतिनिधीनं पाठपुरावा केला तर हे 100% काम होते. आता तुम्हाला सांगतो, खरीप 2024 मध्ये जे काही पीक कापणीचे उंबरठा उत्पादन काढण्याचे प्रयोग झाले तर त्या पीक विमा कंपनीचं म्हणणं होतं की त्यावेळेस शेतकऱ्यांनी तिथं धुडगूस घातला, धिंगाणा केला, आमच्या कर्मचाऱ्याला हाणमारच केली आणि त्याच्यामुळे मग ते पीक विम्याचं उत्पादन कमी आलेलं आहे असे कुठं त्याने सांगितले. मात्र याची त्याने त्यावेळेस कुठं अशी काही लेखी तक्रार हे काही दिलेली नव्हती. आणि हेच मुद्दा धरून राजेश विटेकरांनी मग कृषी मंत्र्याच्या समोर हा मुद्दा मांडला आणि त्यावेळेस जे काही गोष्टी होत्या त्या सगळ्या राजेश विटेकरांनी सांगितल्या. मात्र कंपनीचे जे प्रतिनिधी होते त्याच्याजवळ असा काही ठोस पुरावाही नव्हता, तक्रारही केलेली नव्हती की तिथे शेतकऱ्यांना असं केलं, फक्त ते तोंड उचलायला लागली. मग त्यावेळेस कृषी मंत्र्यांनी सुद्धा त्या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला चांगलं ठणकावलं की तुम्हाला जर पीक विमा द्यायची वेळ येते तर तुम्ही असं चाळे करता, शेतकऱ्यांना द्यायचं म्हणजे तुम्हाला कटाळा येतो. आणि मग त्यावेळेस त्या पीक विमा कंपनीला माघार घ्यावा लागली. म्हणजे शेवटी लोकप्रतिनिधीने तिथं पुढाकार घेतला आणि आज त्या शेतकऱ्यांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. आणि ती पीक विमा कंपनी ICICI लोंबर्ड. पुन्हा ते उंबरठा उत्पादन काढण्यासाठी त्या कंपनीनं जे काही ऑथोराइज्ड ते न वापरता गुगल अर्थ वापरलं आणि त्याच्याहून त्यांनी निष्कर्ष काढला होता. मात्र तो फेल ठरला. त्यासाठी त्यांनी महाॲग्रीटेकचं जे प्रकल्प होता त्या आधारे काढणं गरजेचं होतं आणि त्यामध्ये सुद्धा ते फेल ठरले. आणि मग शेवटी कृषी मंत्र्यांनी त्यांना चांगला सज्जड दम दिला. आता हा लाभ जो मिळणार आहे तर त्यामध्ये सोनपेठ, आवलगाव, शेळगाव मराठा, दैठणा वडगाव, टाकळी कुंभकर्ण, राव राजूर आणि दूधगाव इत्यादी गाव आहेत. आणि या भागातील शेतकऱ्यांना जवळपास प्रति हेक्टरी 20 ते 30 हजार रुपये ही नुकसान भरपाई मिळणार आहे. आणि कृषी मंत्र्यांनी त्या पीक विमा कंपनीला ठणकावून सांगितले 3 महिन्यात ही रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेली पाहिजे. जर राजेश विटेकरांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला नसता तर एखाद्या वेळेस ती पीक विमा कंपनी हा पीक विमा खाऊन बसली असती. म्हणून आता जो काही खरीप 2025चा पीक विमा आहे त्यासाठी लोकप्रतिनिधींनी या गोष्टीचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर हा पीक विमा मिळेल. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.